हॅलो एव्हरीवन, वर्षास किचनमध्ये आज मी बनवते झुणका म्हणजे पिठलं. महाराष्ट्रीयन स्टाईल मी पिठलं बनवते. माझं क्लाउड किचन आहे, तर माझ्या जे क्लायंट आहेत त्यांना माझं पिठलं खूप आवडतं. ते सारखं म्हणतात की मला तुझं पिठलं खूप आवडतं, तू यासारखं करायचं बघते पण मला जमतच नाही. तर ते म्हणाले मला तुझी रेसिपी पाठवून दे. तर चला आज रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं घेतलेली 6 पाकळ्या लसणाचे, 1 मोठा कांदा, कढीपत्ता, चवीनुसार मिरची. आपण पिठलं बनवते तर मिरची जास्तच घ्यायचं आहे. तरी पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तिखट कमी जास्त करू शकता. मी इथं घेतले 170 ग्रॅम बेसन, म्हणजे इथं 2 कप बेसन. त्याच्यामध्ये पाणी घालून आपण त्यांना छान घोळवून घेऊयात. त्याच्या गाठ्या होऊ द्यायचं नाही, छान त्याला आपण एकजीव करायचं आहे. म्हणजे आपण जसं भजीला करतो तसं आपण त्याला एकजीव करायचं आहे छानपैकी. त्याला छान आपण फिरवून घेऊ. आपलं आपलं एकजीव झालेलं आहे, छानपैकी ते एकजीव झाले. तर चला आता फोडणीला तयारी देऊयात. कढईत तेल गरम झालेलं आहे, मोहरी घालूयात, जिरे घालूयात, कढीपत्ता घालूयात, हिरवी मिरची आणि लसूण बारीक चेचून घेतलेले ते घालूयात. त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला मोठा कांदा. त्याच्यानंतर आपण त्याला छान परतून घेऊयात. छान परतून झाल्यानंतर कांद्याचा कलर बघा छान बदललेला दिसेल. छान परतलेला आहे, कांद्याचा कलर बदललेला आहे. आता आपण याच्यात हळद घालूयात. हळद घातल्यानंतरनी आपण त्याला छान परतून घेऊयात. बरं, मी तुम्हाला एक सांगते, माझं क्लाउड किचन पुण्यात आहे, एक कोथरूडला आणि उंदरीला. ज्याला कोणाला हवं आहे मी इथं नंबर देईल, तुम्ही संपर्क करू शकता. आपला जो बेसनाचा घोळ होता त्याला आपण आता कांदा आपला छान परतला आहे त्याच्यात आपण मिक्स करूयात आणि परत त्याच्यानंतरनी थोडंसं पाणी घालून मिक्स करूयात. तुम्हाला लागेल तेवढंच पाणी घाला, जास्त घालू नका. त्यामुळे मी परत एकदा थोडंसं पाणी घातलेलं आहे. छान फिरवून घेऊयात, चवीनुसार मीठ घालूयात आणि त्याला आपण 7 मिनटं ते 10 मिनटं आपण झाकून ठेवूयात. नॉर्मली 7 ते 8 मिनटं खूप होतात. छान परतून घेऊन आपण त्याला 7 ते 8 मिनटं झाकून ठेवूयात. आपलं पिठलं झालेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, कॅप्शनमध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देते, ज्याला कोणाला ऑर्डर करायचं